वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। आपल्यासोबत अरविंद मंगल आहेत, एक चित्रकार आहेत। मी त्यांना पुण्यापासून बघतोय, पुण्यापासून वारीचं चित्रीकरण करतात आणि आज ते वाखरीच्या रिंगणावर आले होते आणि एका टेम्पोवर बसून ते वारीचं पूर्ण चित्रीकरण करत होते। कशी काय पेंटिंग करतात काय आपण ते माऊली असं का सुचलं आणि का वाटलं वारीला यावं? जसं की मी माझं जे एज्युकेशन झालं ते विश्वभारती युनिव्हर्सिटी शांतिनिकेतनमध्ये झालं। तर यामध्ये मी काम करताना माझ्या महाराष्ट्राचं जे मेन कल्चर आहे ते कल्चरच्याबद्दल मला जाणीवा निर्माण व्हायला लागल्या। तर त्या जाणीवेमुळं मी असं ठरवलं की मला महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कल्चर जे आहे की वारकरी, तर वारकरी संप्रदायावरती आणि वारकरी विचारांवरती मी काम करण्याचं प्रोव्हिजन केलं, जेणेकरून की मी चित्र आणि शिल्प कलाकृती यामधून साकारण्याचा प्रयत्न करतो आहे। तर हे जे ड्रॉइंग करताना मी जो विचार केला आहे, तर तो विचार करताना मी असा केला आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नेचर, या निसर्गामध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक सेकंदाला बदल होत चाललेला आहे। तर तो बदल कशा पद्धतीचा आहे हा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामध्ये हे आता आपण रिंगण हा प्रकार जो आहे हा हे घोडा पळताना जो रिंगण आहे आणि हे सगळं जे काय आहे तर तो जो फोर्स आहे किंवा त्यामधली जी गती आहे आणि हा एकत्र येणारा कुटुंब कशा पद्धतीचा आहे आणि ही काय आपल्याला शंकराच्या पिंडीसारखा काहीतरी फॉर्म जाणवतोय। तर त्या उद्देशानं पेपरची स्पेस डिव्हिजनचा विचार करून आणि त्याचा जो टेक्स्चरचा पार्ट आहे हा खूप सूक्ष्म असा टेक्स्चरचा पार्ट डेव्हलप झालेला आहे आणि याच्यातून असंख्य लोकसमूह कशा पद्धतीने एकत्र येतो, भक्ती रस कशा पद्धतीने निर्माण होतो याचं एक उदाहरण मी तुमच्यासमोर। आणखीन काय? आणखीन अगोदर एक वारीचं ही रिंगणाची सुरुवात होताना कशा पद्धतीनं कंपोजिशन्स मांडायचं आहे किंवा कसं लावायचं आहे त्याबद्दलचं एक टाचन मी तयार करून घेतलं होतं आणि या टाचना पद्धतीनं मी काम करत पुढं माझा प्रवास घेऊन चाललेलो आहे। आणि यामध्ये असे बरेचसेच ड्रॉइंग आहेत जेणेकरून की वयाचं ट्रान्सफॉर्मेशन वारकऱ्यांच्या कशा पद्धतीनं होते, जे की 70, 80, 90 वर्षाचे वेगवेगळ्या पद्धतीचे वारकरी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती येणारे जे भाव आहेत, तर यांचं एक मिनिमम वय 60 ते 65 वयापर्यंत गेलेला हा पुरुष आहे। त्याचा जो आयुष्यातला जो काय अनुभव आहे किंवा त्या चेहऱ्यांवरती किंवा त्या डोळ्यांवरती येणारे जे भाव आहेत हे भाव मला स्टुडिओमध्ये बसून कधीही मिळणार नाहीत। त्यामुळे मी वारीमध्ये जाण्याचा जो काय हे ठरवला। यामध्ये त्यांच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये त्यांचे भजन आहे, हा विसावाचा पार्ट आहे आणि हा विसावा जसा जसा पद्धतीनं आहे तो विसावा कशा पद्धतीनं आपल्याला त्यामधलं जे काय ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। यामध्ये ज्या माऊली आहेत, माऊली आपल्या लहान बाळाला पण कुठेतरी सांभाळतात आणि त्या तल्लीन होऊन त्या भजनामध्ये कुठेतरी विलीन होऊन बसलेल्या आहेत, अशा पद्धतीचा तो प्रसंग आहे। यामध्ये पण माऊली तुळशी वृंदावनाबरोबर आपला विसावा घेत आहे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या साड्यांची, त्यांच्या चेहऱ्यावरचे, त्यांच्या कपाळांवरचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स हे दाखवले गेले आहेत। म्हणजे माऊलींची जेव्हा पालखी येते तर ते त्यांचा जो मुक्काम असतो त्या मुक्कामावरती जेव्हा येतं हे एक कुटुंब एकत्र कशा पद्धतीने येतं आणि त्यांची जी भक्ती रस कशा पद्धतीनं दिसतो याचं एक उत्तम असं मी तुमच्यासमोर एक दृश्य मांडू शकतो। त्यामध्ये जेव्हा पालखी विसाव्यासाठी येते त्यावेळी ज्या काही वस्तू आपल्या हरवलेल्या आहेत किंवा बऱ्याचशाच गोष्टी काय घाळ होतात तर त्याचं एक खूप उत्कृष्ट पद्धतीनं संकलन होतं आहे, म्हणजे की सांगितलं जाते समाज आरतीला। तर हे समाज आरतीला ज्या पद्धतीनं तो जो काय प्रसंग असतो तो प्रसंग मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये जेवणाचे विभाग कशा पद्धतीने ॲक्टिव्ह असतात, प्रत्येकाचं जेवणाची भाकरी किंवा या सगळ्या गोष्टींची ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीनं चालू असते। चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन्स, माऊली थकून शांत पद्धतीनं बसलेली आहे किंवा त्याची हेअरस्टाईलचा पार्ट कशा पद्धतीनं झाला आहे, या सगळ्या गोष्टी। सायंकाळचा प्रसंग आहे। बाजूला घ्या तो जरा फास्ट हे काय दाखवण्याचा प्रयत्न केला? हे पण असे विसाव्याचा जो पार्ट आहे ह्यांच्यामध्ये मेल अँड फिमेल कशा पद्धतीनं त्यांचे एक्सप्रेशन्स कशा पद्धतीनं बघायला मिळतात तो त्याचा एक हा नमुना आहे की यामध्ये दोघींच्यामधलं जे गॉसिपिंग आहे किंवा गॉसिपिंग करता करता त्यांनी फक्त मान ट्विस्ट केल्यानंतरनं जो मूड आपल्याला मिळतोय तो मूड कुठेतरी जोपासण्याचा प्रयत्न होतोय। आणि त्यानंतरनं स्लिपिंग पोझिशन आहे,
तर स्लिपिंग करताना सुद्धा तिच्या जवळ तो टाळ आहे, तर तो टाळ आपल्या कानाच्या जवळच घेऊन ती माऊली विसावा घेते. तर हे पण एक खूप वेगळ्या पद्धतीचं ड्रॉइंग झालेलं आहे. त्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रत्येक दिवशी माझ्याकडून एक 35 ते 40 ड्रॉइंग कव्हर करण्याचा प्रयत्न होतो आहे. जसं जसं मी पुढं चाललो आहे त्या पद्धतीनं प्रत्येक माऊलींबरोबर भेटणं, बोलणं आणि त्यांच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं रिलेशन क्रिएट झालेलं आहे असं. हां, आणि माणूस म्हणून आपण एकमेकांबरोबर कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे ही गोष्ट मला वारीमध्ये अनुभवता येते. किती सहज व सरळ आपल्याला जो सांभाळ होतोय किंवा आपलं जे काय संगोपन होतोय ते सर्व संगोपन हा निसर्ग करतोय, ही वारीमध्ये येऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक सेकंद आपल्याबरोबर माऊली आहे याची जाणीव आपल्याला होते. माऊली किती समाधान येतो वारी? हां, वारीला जेव्हा येतात हां, हे ड्रायव्हिंग करता, हां, जेव्हा तुम्ही वारकऱ्यांसोबत चालता तेव्हा किती समाधान वाटतं? ते समाधान म्हणजे की आपण आईच्या कुशीमध्ये किती विसावा घेतो. ती आईची कुस सगळ्यात जगातली सर्वात श्रेष्ठ कुस म्हणजे की जागा आहे. हा जो काय फील आहे, जसं की मी शिल्पकार आहे, जसं की शिल्पकारांनी काही त्यावरती काम केलं आहे, तर ती जी त्या कुशीला जी काय डेप्थ आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचं जे प्रोटेक्शन आहे, ते जे प्रोटेक्शन आहे तशा पद्धतीनं मला वारीमध्ये प्रोटेक्शन कशा पद्धतीनं मला मिळते हे आपसुकच मला समजते. आणि ही कुस म्हणजे ही भगवंताची कुस आहे. हा इतर ड्रायव्हिंग करणं आणि इकडं वारीचा काय अनुभव वेगळा वाटतो? म्हणजे की अनुभव असा काय पार्ट नाही, म्हणजे की म्हणण्यापेक्षा की आपण हे प्रत्येक क्षण जगतोय, हे जे समकालीन जे जगण्याची जी काय भूमिका आपण घ्यायला लागलो आहे हीच खूप पुढच्या काळासाठी खूप महत्त्वाची ठरेल असं मला जाणवते. कारण की येणारा पुढचा जो काय 10 वर्षाचा काळ आहे हा डिजिटल युगाचा काळ आहे. आणि या डिजिटल युगाबरोबर हा जो जनसमूह आहे, शेतकरी समूहाचा जो काय सगळा पार्ट आहे आणि हे जे एकरूपतेचं जे प्रतीक आहे हे इथं आपल्याला वारीमध्येच बघायला मिळते. एवढी आधुनिकता एका साईडला आहे, एकाबरोबर शेतकरी एका साईडला आहे, व्यापार व्यवसाय हे सर्व एकत्र पद्धतीने येणं ही वारीची खूप मोठी कमी आहे. आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं एक मोठं म्हणजे ते वारीला एक प्रोटेक्शन जो काय पार्ट म्हणतोय, गेल्या आपल्या इतिहासामधून पण ती साक्ष आहे की एक प्रोटेक्शनचं जे काय भूमिका जी संभाजीराजांनी घेतली होती ती अजूनसुद्धा शक्ती आपल्याबरोबर पुढं वारीमध्ये चालते, हा फील आपल्याला येतोय. शेवटचा प्रश्न, वारकरी हा ऊन वारा पाऊस कशाची तमा न बघता पांडुरंगाच्या याच्यासाठी वारीसाठी येतो, तुम्हाला काय वाटतं? यामध्ये मला पण तेच वाटते की प्रत्येक कणाकणामध्ये माऊली बसले आहे, जेणेकरून की मग ते निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, ही सर्व जी काही रूप आहेत, मग यामध्ये मुंगीचा कण असू दे किंवा मातीचा कण असू दे किंवा अजून कोणताही कण असू दे, यामध्ये प्रत्येक ठिकाणी माऊली आहे. आणि एवढा सगळा जो जनसमूह आहे या प्रत्येक जनसमूहामध्ये माऊलीच विसावलेली आहे. त्यामुळं एकमेकांचे चेहरे बघणं, एकमेकांचा स्पर्श करणं, एकमेकांना हातात हात देणं, आलिंगन देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण माऊलीलाच भेटतोय हा फील आहे. त्यामुळं हे खूप वेगळा पार्ट आहे जो की आपण समकालीनमध्ये अनुभवतोय महाराष्ट्रामध्ये आणि आपण खूप नशीबवान आहे. शेवटचा प्रश्न, पांडुरंगाकडे काही मागणं आहे का तुमचं? पांडुरंगाकडं मागणं काहीच नाही आहे. पांडुरंगाला पहिल्यापासूनच कळते की यांच्याकडून कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे आणि तो आपल्याकडून प्रत्येक काम करून घेतो आहे आणि आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र होतो आहे. याची जाणीव गेला एवढ्या सगळ्या वर्षामध्ये जो प्रवास करतो आहे त्यामध्ये प्रत्येक क्षणाला हीच गोष्ट जाणवते की हे जे काही संगोपन आहे हे फक्त आणि फक्त वरचा माऊली आणि निसर्ग करतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली अशाच एका कलाकारासोबत हा म्हणा, मावली मावली आमची ज्ञानेश्वर मावली, मावली मावली आमची ज्ञानेश्वर मावली, मावली मावली आमची ज्ञानेश्वर मावली, मावली मावली आमची ज्ञानेश्वर मावली. रामकृष्ण हरी.